समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर तब्बल 6 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय वन डे सामना खेळवला जाणार आहे। भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या वन डे सामन्यातील पहिला सामना नागपूरमध्ये खेळवला जाईल। या एकदिवसीय सामन्याची तिकिटे ब्लॅकमध्ये विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे। सिव्हिल लाईन येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान जवळून सदर पोलीस ठाण्याच्या पथकाची कारवाई करण्यात आली। 62 वर्षीय मनोहर वंजानी आणि 38 वर्षीय राहुल वानखेडे असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। विशेष म्हणजे दोघंही VCAचे कर्मचारी असल्याची बतावणी करून तिकिटांचा काळा बाजार करत होते। ऑनलाईन तिकीट खरेदी केलेल्यांना बारकोड दाखवून सिव्हिल लाईन्स विषयी येथून तिकिटाची हार्ड कॉपी घ्यायची असते। त्यासाठी सोमवारपासूनच क्रिकेट प्रेमींच्या रांगा लागल्या आहेत। अशातच दोघंही आरोपी याच परिसरात जास्त दराने तिकीट विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर दोघांनाही रंगेहात अटक करण्यात आली। तिकीट विक्री करत होते त्यांच्याकडून आपण 6 तिकीट जमा केलेले आहेत आणि अशा संबंधित ज्या ठिकाणी जे VCA ओल्ड VCA मैदान आहे त्या ठिकाणी आपण वॉचर पण ठेवतो की जेणेकरून ब्लॅक मार्केटिंग होऊ नये आणि लोकांची त्या ठिकाणी फसवणूक करू नये। अशा जे 2 स्टँडचे तिकीट आपल्याला त्यातून मिळाले आहे, ज्याच्यामध्ये 3000चे 2 आणि एक 800 रुपयाचे 4 असे 6 तिकीट आपण जमा केलेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आपला तपास सुरू आहे।